एक टिपिकल अरेंज मॅरेज सिस्टीम सेटअप होता. म्हणजे माझी एक तर खूप हे होता किस्सा आहे आम्ही कसं भेटलो. मॅट्रिमोनियल साईटवर याची प्रोफाईल आलेली मला आणि मी मम्मी पप्पा आणि आम्ही असं जस्ट घरी गप्पा मारतो आपण कॅज्युअली आता असं बसलेली मी. अँड जस्ट असाच विषय झाला की मम्मीने तो प्रोफाईल पाहिली अँड शी वॉज की मुलगा छान आहे, बघते का मधुरा. माझ्या आईबाबांनी अनुरूप ॲपमध्ये आम्हाला नोंदवलं होतं आणि त्या ॲपमधून आधी आईबाबा भेटले, आईबाबा बोलले आणि मग आम्ही ऑनलाईन एकमेकांजवळ बोललो. तर असा एक गमतीदार किस्सा झालेला की तो आहे गुजराती आणि आम्ही आहोत महाराष्ट्रीयन ब्राह्मण. तर पप्पांना दाखवला प्रोफाईल. पप्पा बोलतात की अरे नाही नाही आपल्याला तर ब्राह्मण पाहिजे. तर मी पप्पांना छेडायला म्हणून मग मी प्रोफाईलला हो बोलली की नाही आता मला बघायचंच आहे, बोलायचंच आहे या मुलाशी वगैरे. अँड टर्न्स आउट की प्रोफाईल मला आवडली. मग त्याचे पॅरेंट्स आले होते माझ्या घरी. आमचं बोलणं वगैरे झालं. जवळजवळ 2-2.5 महिने आम्ही बोलत होतो एकमेकांशी. फार मजा आली बोलताना एकमेकांसोबत. फार चांगले कॉन्व्हर्सेशन्स. एव्हरी वीकेंड आम्ही व्हिडिओ कॉल्स वगैरे करत होतो. त्यात फार म्हणजे मजा येत होती बोलताना. तिचे सगळे फिलिंग्स ऐकताना, तिचे विचार ऐकताना. त्यामुळे मग ठरवलं की तिथे येऊन तिला भेटायचं. पण आता भेटायचं कसं तर ही वॉज स्टेईंग इन कॅनडा अँड आम्ही भेटलो अँड इट वॉज टिपिकल लाईक मुंबई पुणे मुंबईमध्ये जसा तो एक दिवस होता ना सेम तसा दिवस होता ऑलमोस्ट. आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही म्हटलं की फायनल डिसिजन दिलं की एंगेजमेंट करून आम्ही लग्न करूया. येस, आय हॅव गॉट माय परफेक्ट पार्टनर. आणि लगेच दुसऱ्या दिवशी माझे पॅरेंट्स त्याच्या घरी जाऊन वी हॅड आवर एंगेजमेंट डेट फिक्स्ड. सो मग असं सगळं ते जुळून आलं होतं. प्रेमाच्या नभाची गोडही चाहुल नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. तू माझी राणी स्वप्न तराणी हसताना डोळ्यात मोत्याचा मणी. इमाम कन्याम किमाम कन्या प्रदास्यामी प्रदास्यामी देवाग्नी देवाग्नि द्विजसन्निधौ. विचसन्निधो. आपण ज्या वेळेला मुलीला समोर सांगतोय दाखवतो अव्यंगे अपदिते क्लीबे. सर्व प्रकारे आपण अव्यंग म्हणजे व्यंग असलेली असं नाही म्हणायचं, व्यंग नसलेली पण सर्व प्रकारे सुदृढ अशी मुलासारखी सांभाळ केलेली माझी मुलगी मी तुमच्या मुलासाठी म्हणून ठरवलेली आहे. डोळ्यात दिसता तुझ्या मीच बाप स्वप्न म्हणावे की साखर झोप. शब्दात तुझिया मधाची भूल नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. तू रोज असते सुखाची बहर सरेनाच माझा तुझ वीण प्रहर. तू माझे जग जगाची भाषा तुझ वीण सोडून मज कोण आशा. डोळ्यात दिसता तुझ्या मीच बाप स्वप्न म्हणावे की साखर झोप. कांजीवरम साडीचा असतो भरजरी काठ. चैतन्यरावांचं नाव घेते. बांधते मी विनीत आणि मधुराच्या लग्नाची गाठ. आशेची पणती रोजच तेवल नव्या नात्याचं
धगधग होत आहे. मिक्स्ड फिलिंग आहे. म्हणजे विनीत सारखा पार्टनर भेटलाय त्याची एक्साइटमेंट, हॅपीनेस, मग अजून ऑल द गुड थिंग्स, गुड फिलिंग्स हे सगळे आहेतच. आणि सोबत बिईंग अ ब्राईड पॅरेंट्ससाठी थोडा इमोशनल साईड आहे. सो मिक्स्ड फिलिंग आहे. बट ऑफकोर्स आय एम लुकिंग फॉरवर्ड, व्हेरी एक्साइटेड फॉर दिस न्यू फेज. सगळ्यात जास्त बेस्ट मुमेंट तर माझा डोलीचाच होता. कारण लहानपणापासून आपण असे मूवीजमध्ये पाहतो की लाईक डोली आपण उचलतो आपल्या बहिणीची आणि लाईक तिला पाठवून स्टेजपर्यंत आम्ही नेतो. तर मला ते तसा एक्सपिरियन्स करायचा होता आणि तो मी आज एक्सपिरियन्स केला. तर मला ते खूप आनंद वाटला की मी माझ्या बहिणीला घेऊन चाललो त्या स्टेजवर. I'm feeling really great. It's been a long journey. We have been waiting for 6 months to get married, and finally the day is here. For about 2 months, we have been thinking about this process of how things will be, how things will turn out. But then today is the day, and then I'm feeling really great that I am having a partner like Madhura, and I will be marrying her and be living with her for the rest of my life.